आज पुनरुत्थान काळातील 40वा दिवस. हे ऐकल्यानंतर तुम्हाला कदाचित जाणवलेलं असेल की खऱ्या अर्थाने आजच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात चढला आणि ते खरं आहे. परंतु आपण स्वर्गारोहणाचा सण रविवारी साजरा करत असल्यामुळे आज आपण स्वर्गारोहणाचा सण साजरा करीत नाही आहेत. परंतु खऱ्या अर्थाने आज 40 दिवस पूर्ण झालेले आहेत. उद्यापासून 9 दिवस पवित्र आत्म्याचा नोवेना असेल आणि 10व्या दिवशी पेंटेकॉसचा सण आपण साजरा करणार आहोत. अशा पार्श्वभूमीवरती आजची दोन्ही वाचनं 2 महत्त्वाचे संदेश आपल्याला देत आहेत. पहिला महत्त्वाचा संदेश की स्वर्गारोहण हे वैभवशाली किंवा गौरवशाली जरी असलं तरी तिथे पोहोचण्याआधी मात्र माणसाला बऱ्याचशा संकटातून, छळातून, दुःखातून, हाल अपेष्टांमधून, क्लेशांमधून जावं लागतं. त्यासाठी आपल्याला संत पॉलचं उदाहरण आपल्या डोळ्यांसमोर उभं करण्यात आलेलं आहे. संत पॉल बऱ्याच ठिकाणी फिरत होता. ग्रीसमधील अथेन्स ह्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणच्या लोकांना त्यांनी परमेश्वराचं सत्य प्रकट करण्याचा प्रयत्न केला. अतिशय चांगल्या प्रकारे यश त्याच्या ह्या कार्याला येत होतं. त्यानंतर तो करिंथ ह्या ठिकाणी आला. करिंथ ह्या ठिकाणी त्याला एक पती पत्नी भेटले, अक्विला आणि प्रिस्का. हे दोघे एकत्र परमेश्वराची सुवार्ता पसरवत होते आणि त्यांचा व्यवसाय आणि संत पॉलचा व्यवसाय सारखाच होता, राहुट्या उभारण्याचा व्यवसाय. आणि त्यामुळे त्या दोघांनी आता तो व्यवसाय एकत्र करण्याचा प्रयत्न केला. दर शब्बात दिवशी सभास्थानामध्ये ते जाऊन एकत्रितपणे परमेश्वराची सुवार्ता सांगायची. अशा पार्श्वभूमीवरती संत पॉलला बराचसा विरोध झाला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की यहुद्यांना आपली ही सुवार्ता सांगत असताना एवढा त्रास आपल्याला होत आहे, परराष्ट्रीय मात्र त्यासाठी उत्सुक आहेत. आपण परराष्ट्रीयांकडे वळूया. आणि मग तो परराष्ट्रीयांकडे जातो. त्या ठिकाणी त्याला सुंदर असा प्रतिसाद मिळतो की क्रिस्प नावाचा सभास्थानाचा जो अधिकारी असतो तो स्वतः सर्व घराण्यासह प्रभूवर विश्वास ठेवतो. आणि ते ऐकल्यानंतर पुष्कळ करिंथीकरांनी देखील प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवून बाप्तिस्मा घेतला. हा संपूर्ण प्रसंग आपल्याला काय सांगतो की श्रद्धेसाठी ज्यावेळेला माणूस छळ सहन करत असतो तो छळ कधीच वांज ठरत नाही, तो कधीच व्यर्थ जात नाही, तर त्या छळाला चांगल्या प्रकारचं फळ येत असतं, लवकर किंवा उशिरा, परंतु ते नक्कीच येत असतं. म्हणून माणसाने आपल्या श्रद्धेसाठी दुःख सहन करण्यास मागे पुढे पाहू नये. उलट आपल्या दुःख सहनाद्वारे आपल्या श्रद्धेची साक्ष देण्याची संधी माणसाला मिळत असते. त्या संधीचं माणसाने सोनं करायचं असतं. प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये स्वर्गारोहणाचा दुसरा एक पदर उलगडून सांगत आहे. आणि तो पदर म्हणजे शारीरिकदृष्ट्या तुम्ही आता मला पाहत आहात, परंतु कालांतराने तुम्ही मला पाहणार नाहीत आणि पुन्हा मला तुम्ही पाहणार आहात. मात्र ह्या पाहण्यामध्ये फरक असणार आहे. पहिलं पाहणं जे आहे ते शारीरिक आहे. शारीरिकदृष्ट्या 40 दिवस प्रभू येशू ख्रिस्त प्रेषितांबरोबर राहिला, त्यांना भेटत गेला, त्यांना दर्शन देत गेला, त्यांच्याबरोबर बसून जेवला. अशा प्रकारची वर्णनं आपण वाचलेली आहेत. परंतु 40व्या दिवशी स्वर्गारोहण झाल्यानंतर मात्र ह्या सगळ्या गोष्टी आपोआप बंद होणार आहेत आणि प्रभू येशू ख्रिस्त एका वेगळ्या स्वरूपात त्यांना भेटत राहणार आहे. आणि तो म्हणजे आध्यात्मिक पातळीवरती त्यांना भेटत राहणार आहे. त्याचंच एक महत्त्वाचं प्रतीक म्हणजे पवित्र आत्मा, की हा पवित्र आत्मा आल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या सगळ्या गोष्टींची उकल करणार आहे. म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त आता वेगळ्या पद्धतीने त्यांच्यामध्ये उपस्थित राहणार आहे. आपण देखील स्वर्गारोहणाच्या दिशेने वाटचाल करत आहोत. आपल्याही जीवनामध्ये बऱ्याच वेळेला दुःख येत असतं, बऱ्याच वेळेला परमेश्वराची गैरहजेरी जाणवत असते. अशा वेळेला श्रद्धेचा दीप मात्र सतत तेवत ठेवण्यासाठी प्रार्थनेचा आधार घेत राहायचा आहे. हे प्रभू परमेश्वरा, तू आम्हाला श्रद्धेचं दान दिलेलं आहेस. ती श्रद्धा बळकट करण्यासाठी दृढीकरण साक्रामेंताद्वारे पवित्र आत्मा आम्हाला दिलेला आहे.
त्या श्रद्धेचं पोषण करण्यासाठी तुझं शरीर आणि रक्त आम्हाला दिलेलं आहेस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. ही श्रद्धा जोपासत असताना जो काही छळ आणि दुःख आम्हाला सहन करावं लागेल त्याला मिठी मारण्यासाठी आमच्या अंतःकरणामध्ये तुझं स्वर्गीय सामर्थ्य ओतप्रत भरून टाक आणि त्याद्वारे तुझी सुवार्ता सांगण्यास आणि आमची श्रद्धा बळकट करून तिचा योग्य पद्धतीने प्रसार करण्यास आम्हाला तुझी कृपा दे. आमेन.